हॅलो फ्रेंड्स, आज आपण पोटॅटोजची एक वेगळीच रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी 4-5 बटाटे इथे मी साल काढून घेतलेले आहेत. त्याला मी कट करून घेणार आहे. चारी साईडनी त्याला बघा दाखवते अशा प्रकारे कट करून घ्यायचे. कट झाल्यानंतर सगळे बटाटे मी अशा प्रकारे कापून घेणार आहे. हलक्या हलक्या हाताने वरच्यावर कापायचे, अगदी खालपर्यंत नाही कापायचे ते. बघा, या साईडने पण मी असे काप करून घेते. सगळे बटाटे कापून झाल्यावर त्याच्यावर मी थोडंसं मीठ लावून घेणार आहे आणि नॉर्मल पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी 10 मिनिट करता हे असेच भिजवून ठेवणार आहे. थोडंसं मी वरतून पण मीठ ॲड केलं याच्यात. आणि झाल्यानंतर मी साध्या पाण्याने याला धुवून घेते. व्यवस्थित असं धुवून घ्यायचे साध्या पाण्याने. मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे बघा व्यवस्थित असे थोडेसे हे झालेत, ते मोकळे मोकळे झालेत. त्यानंतर त्याला आता आपण पुसून घेणार आहोत. पुसून असे हे व्यवस्थित झालेले आहेत. त्यानंतर आपण त्याला कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवरमुळे याला थोडासा कडकपणा येतो जेव्हा आपण याला तळणार आहोत तेव्हा. तर चारी साईडनी याला कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं लावून घ्यायचे. त्यानंतर बॅक साईडनी पण इथून लावून घ्यायचे आपल्याला. सगळ्या साईडनी हे तळले जाणार आहेत. एका कढईमध्ये इथे तेल घेतलं आहे मी. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण तळून घेऊयात. तळून थोडेसे लालसर असे हे झाले पाहिजे. बघा तळून झालेले आहेत. मी चाट मसाला इथे वरतून ॲड केलेला आहे. चाट मसाल्यासोबत एकदम यम्मी लागतात हे. बघा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. छान तळल्या गेले इथे. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.